इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा हल्ला। इराणमधील मृतांची संख्या 787 वर तर 650हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्याचा इराणचा दावा। इराणमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्यामध्ये 168 निष्पाप लहान मुली ठार। रक्तानं माखलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं दृश्य समोर। मुलींना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय। इराण संरक्षण मंत्री रशीद इबर रजा यांचा मृत्यू। नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच रशीद इबर रजा यांची हत्या। इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेचे भीषण हल्ले। अमेरिकेच्या B-2 स्पिरिट बॉम्बर्समुळे इराणमध्ये थरकाप। इराणमधील महत्त्वाच्या तळांना केलं लक्ष्य। खामेनेंच्या वारसदार निवडीवर पाणी। उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू असलेल्या वरिष्ठांच्या बैठकीवरच इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला। बैठकीतले अनेक जण मारले गेल्याची माहिती। ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौकाही रिंगणात। इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला साथ। ब्रिटननं सायप्रसला पाठवली युद्धनौका। फ्रान्सने सुद्धा मेडिटेरियनमध्ये उतरवली लढाऊ विमान। इस्रायली हवाई दलाचा लेबनॉनमध्ये भीषण हल्ला। दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या 60 तळांना केलं लक्ष्य। शस्त्रास्त्र साठे, लष्करी मुख्यालय आणि रॉकेट लॉन्चर्स उद्ध्वस्त। युद्धाच्या आखातामध्ये अडकलेले 405 प्रवासी मुंबईमध्ये उतरले। दुबईतील 164 प्रवासी काल रात्री मुंबईत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या विमानांमधून प्रवासी परतले। भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा शिल्लक। तेलाच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, भारत सरकारचं आवाहन। आखाती देशांशिवाय इतर देशांमधूनही तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचं केलं स्पष्ट। युद्धामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल भारताकडून तीव्र दुःख व्यक्त। रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये परिस्थिती बिघडली। शांतता आणि भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका। युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। भारत पाकिस्तान सीमारेषेवर अलर्ट। सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा वाढवली। दक्षिण लेबनॉनमधील सिद्दीकीन शहरावर इस्रायली हवाई हल्ला। मदत कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू। युद्धाच्या काळामध्ये इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचं पथक लक्ष्य। मवियाकडून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी शरद पवार यांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता। तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती। Thank you.